किती तोळ्याच्या आहेत काय माहित, पण छान महाग वाटतात नाही. हो आई, तुला माहितीये मला इतकं अवघडल्यासारखं झालं होतं ना, पण त्यांनी आग्रहच इतका केला ना की मला नाहीच म्हणता आलं नाही. कोणी आग्रह केला आणि कसला? ईश्वरा, ते आप्पा नचिकेतने आईला सईच्या बांगड्या केल्या ना सोन्याच्या आग्रहाने. काय? नाही नाही, ते सईच्या आईने नाही, ते नचिकेतच्या आईने सईला बांगड्या केल्या ना सोन्याच्या आग्रहाने. सोन्याच्या बांगड्या? आणि त्या घेऊन तुम्ही कुठे निघालायत? हो, आजीला दाखवायच्याच राहिल्या त्या बांगड्या. बघू बघू, मला बघू. बघा ना अप्पा, म्हणजे तुम्हाला सुद्धा दाखवायच्या राहिल्यात. आप्पा आप्पा, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? नाही काही नाही आपलं. अच्छा, द्या द्या द्या. हा, चल आई. थांबा जरा. काय सई बाळा, अजून तुमचा दोघांचा साखरपुडा पण झालेला नाहीये आणि तू चक्क त्यांच्याकडनं या बांगड्या घेतल्यास? आप्पा हो, त्यांनी मला इतक्या प्रेमाने दिल्या ना, म्हणजे खूप आग्रह करत होते त्या, म्हणून मी. नाही बघ सई, अगं ते काहीही असलं ना तरी ते बरं दिसत नाही ना. मी ह्या परत देऊन येतो त्यांना. हो ना, मलाही पटतंय आप्पांचं. पण आप्पा त्यांनी. हे बघ, आत्तापासून तू त्यांचा विचार करू नकोस. आणि ही एवढी मोठी गोष्ट तू सांगितली का नाही साधी मला? का लपवून ठेवलीस माझ्यापासून? हो नाही हो आप्पा, मी मुद्दाम नाही लपवली, म्हणजे चुकून सांगायचं राहून गेलं माझ्याकडून. आणि ते इकडं आण. पुन्हा अशी चूक करू नकोस. आलोच मी या बांगड्या परत देऊन. हो बाई, खरं तर मलाही जरा विचित्रच वाटलं होतं त्यांचं हे असं अचानक बांगड्या देणं. आणि आता आप्पांनी सांगितल्यावर तर खात्रीच पटली की आपण घ्यायला नको होत्या बांगड्या. जाऊ दे बाई, तू पटकन तयार हो. मी पण चहा आणि नेहारीच्या तयारीला लागते. मॉम इन लॉ, जरा ते बटर पास कर ना. व्हॉट? मॉम इन लॉ? हा, म्हणजे आता लग्न झाल्यावर सई अशी हाक मारा ना, तुला असं प्रॅक्टिस करून घेतो. मॅक, मॉम इन लॉ अशी कोणी हाक नाही मारत. आणि इफ शी वॉन्ट्स शी कॅन कॉल मी मॉम और सिंपली मिसेस देशपांडे. मॉम ठीक आहे, पण मिसेस देशपांडे इज टू फॉर्मल. नाही का रे, सासू आणि सुनेचं रिलेशन पहिले फॉर्मलच असतं, देन ग्रॅज्युअली विथ द टाइम दे कम क्लोज. नाही, पण आय एम शुअर सईच्या बाबतीत ना हे लवकर घडेल. ती ना कोणालाही पटकन आपलंसं करते. आणि तुझ्या बाबतीतही तेच केलं ना. म्हणजे म्हणजे आय मीन आय एम जस्ट अप्रिशिएटिंग हर नेचर, हर क्वालिटीज. या, पण खरंच ती खूप प्रेमळ आहे. ती ना इकडे आली ना की तुला तुझ्या मुलीसारखी वाटेल. आय एम व्हेरी शुअर यू बोथ विल बी बेस्ट फ्रेंड्स. वेट, आय चेक. बेस्ट फ्रेंड. गुड मॉर्निंग अप्पा. मॉम, अप्पा आलेत. हो, आज सकाळी सकाळी इकडे. ओ हॅलो मिस्टर केतकर. साप 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 सापाची खूप भीती वाटते मला. कुठे? नाही, मगाशी मी या दारातून आत येताना बघितला त्याला. Oh no! Seriously, in my house? ओके मॉम, यू डोंट हॅव टू पॅनिक अबाउट एनिथिंग. मी बघतो कुठे कुठे गेला. आता तिथनं बाहेर गेला घरातनं. मी बघितलं ना आता. हो, पण मी नाही बघितला. अरे आता तू बाहेर गेल्याशिवाय तुला दिसणार आहे का? दादा बघ कुठे गेलाय ते. बघ बघ. Dad, be careful. हे घे, ह्या बांगड्या घे. ते ठीक आहे हो. सापाचं काय करायचं? कुठे होता? साप नव्हताच. तुझ्या सुपुत्राला बाहेर घालवण्याकरता मला हे करावं लागलं. गॉड मिस्टर केतकर. बघ आता ह्या बांगड्या नीट सांभाळ, नाहीतर कधीतरी या बांगड्यांमुळे गजब होईल अगदी. या बांगड्यांची योजना सोडली तर
मला वाटतं आपण सगळ्या योजनांमध्ये यशस्वी झालोय. गैरसमज आहे तुमचा. हं? मिस्टर केतकर आज चालले दोघं फिरायला. आपण जेवढं त्यांना दूर करायचा प्रयत्न करतोय ना तेवढेच ते जवळ येत आहेत. काय करायचं मग आता त्यांच्या दुरावा निर्माण करण्याकरता? आयडिया. हा. मिस्टर केतकर, कॅन यू डू वन थिंग? काय? थोड्या वेळाने सईला माझ्याकडे पाठवा. बस. चालेल, पाठवतो. हा. आता कोण आलं? अगं केस किती ओले ठेवलेस? काय करतेस तू? अगं पुस. अगं हो थांब, पुसते मी. अगं अगं पुस थांब नीट. ग. अगं, असं करू नको. थांब अगं हो थांब थांब थांब. पुसू दे, मला जरा लाड करू दे माझे सईचे. एकदा लग्न होऊन सासरी गेलीस ना की इच्छा असूनही तुला तुझ्या सासूबाईंना म्हणता येणार नाही हं? की मॉम जरा माझे केस पुसून देता का? आजी तू म्हणजे ना कहरच. मग काय आज काय कार्यक्रम? दोघं फिरायला जात आहे का? हो. जा जा, मस्त फिरून या, मज्जा करा. अगं एकदा संसारात पडलं ना की हे असलं काही सुचत नाही, आणि सुचलं तरी वेळ मिळत नाही. आजी सगळेच असंच म्हणतात, पण आपण थोडा वेळ सुद्धा नाही काढू शकत का आपल्यासाठी? अगं नाही काढू शकत. छोट्या मोठ्या एवढ्या जबाबदाऱ्या असतात ना की वेळच मिळत नाही. तुझं लग्न झालं की पटेल तुला मी काय म्हणते ते. ए आजी, तू आणि अप्पा कधी लग्नाआधी फिरायला गेलात का? अगं माझा बघण्याचा कार्यक्रम झाला ना त्याच्यानंतर महिन्याभरात लग्न झालं आमचं. काय सांगतेस? हो, त्या एका महिन्यात हे मला गावच्या जत्रेला आणि एकदा देवळात घेऊन गेले होते. या म्हणजे आजी तू आणि अप्पा लग्नाच्या आधी फक्त 2दा फिरायला गेलात? हो अगं, त्यावेळी काय असं रोज रोज भेटणं वगैरे असं नसायचं प्रकार. आणि लग्नानंतर तर काय सासूबाईंनी कामालाच लावलं. त्यावेळी आमचं एकत्र कुटुंब होतं कोकणात. 20 जणांचा स्वयंपाक करायला लागायचा. बाप रे, पण आजी तुझ्या सासूबाई तुला मदत करतच असतील ना? कुठलं काय, हातापेक्षा तोंडच जास्त चालायचं त्यांचं. शेवटी कुणाच्या आई आहे ते विसरू नको. आजी सौभाग्यवती, ओ अहो कशाला त्या स्वर्गवासी सासूबाईंची बदनामी करताय? अहो मी उलट सांगत होते की अशी सासू मिळायला भाग्य लागतं. हो का? बर बर. मी खायला आणू का तुमच्यासाठी काहीतरी, का काढाच करू? काढा द्या. हो हो आणते. आणि काढा माझ्या खोलीत आणून द्या. हो हो. सई बाळा, हा अगं तुला तुझ्या सासूबाईंनी बोलावलंय. आता हो, म्हणजे काहीतरी काम आहे असं म्हणत होत्या. हा? बरं. जाग बाई, बघ तुझ्या मॉम काय म्हणतायत ते. हो. All set for the date? हॅलो हॅलो. सई, तुझा आवाज मॉम सारखा आला मला आज. कारण मॉमच बोलतीये. पण सईचा फोन तुझ्याकडे कसा आला? सगळं कळेल तुला, खाली आहे पटकन. ओके. Mac. So let's finalize on this pasta and tomato sauce and Thai curry red. हो चालेल. चालेल ना? हो, यू आर ऑलरेडी हिअर. तरीच मॉमने घेतला हा तुझा फोन. ये बस बस. नाही नाही, बसत नाही आम्ही. वी आर गेटिंग लेट. आम्ही बाहेर चाललोय. चल सई, लेट्स गो. नको, आज नको, मला एक काम आहे. कसलं काम आहे? आपलं ठरलंय ना बाहेर जायचं म्हणून. आता काय काम आहे? अरे तुला नाही कळणार हे सगळं. आज ना सईला थोडासा सासूरवास हवा होता, म्हणून मी थोडं काम दिलंय तिला. हो की नाही सई? सासूरवास? व्हॉट्स रॉंग विथ यू? मला काहीच कळत नाहीये. अरे नचिकेत, म्हणजे आज आईंनी मला थाय करी आणि पास्ता बनवायला सांगितलंय. अगं पण बाहेर फिरायला कधी जायचं मग आपण? अरे जाशील नंतर, एवढी काय घाई आहे?
आणि तसंही सईला आपल्या घरातल्या पद्धती कळायला हव्यात ना. अँड आफ्टर 2 days once she starts working she'll get so busy, मग मला ती भेटणारच नाही. या सगळ्या गोष्टींनीच बॉन्डिंग वाढतं. आणि तसंही तिला आपल्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज कळल्या पाहिजेत ना. यू अग्री विथ मी सई, डोंट यू? हो. चला मग लेट्स गेट स्टार्टेड. रेसिपी बुक आणि सगळे इन्ग्रेडियंट्स किचन मध्ये आहेत. हो. फॉलो द रेसिपी. ओके. हा. हॅलो. म्हटलं विचारावं कसं सुरू आहे तिथे. एव्हरीथिंग इज वर्किंग आउट द वे वी आर प्लॅन्ड. वा, तिला वेळच मिळणार नाहीये. उत्तम उत्तम. असंच गुंतवून ठेव तिला. हा, हो हो. ठेवतो. वा. काय हो, तुम्ही अशा चोरासारख्या लपून इथे माझं बोलणं काय ऐकताय? मला तशी सवयच नाहीये बाई. आणि तुम्ही चोरी केली नसेल तर घाबरायचा काय प्रश्नच नाहीये. हे बघा, तुम्ही मला अक्कल शिकवू नका. चिडू नका हो लगेच. मी सहज म्हंटल. अहो तुम्ही मला चपलाहार आणून देणार होतात ना, त्या बांगड्या बदलून, त्याचं काय झालं? आता चपला हार घालून तुम्ही कुठे जाणार आहात? भाजी आणायला? हो तसं नाही, पण तुम्ही आठवण करायला सांगितली होती ना, म्हणून विचारलं. आणि चपलाहार जमणार नसेल ना तर बांगड्या सुद्धा चालतील. मला खूप आवडल्या होत्या बाई मला त्या बांगड्या. नाही, बरोबर आहे, चपला हार करून देईन तुम्हाला मी, पण जरा पैशांची जमवाजमव करू देत ना. एवढे 6-7 दुकानांचे मालक तुम्ही, पैशाची कसली जमवाजमव करताय? हे बघा, तुम्हाला एकदा सांगितलं ना मी चपला हार करून देईन म्हणून. जरा धीर धरा. हे बघा, अगदी 16 वर्षाच्या मुलीसारखं वागू नका. मी एकदा सांगितलं ना तुम्हाला चपला हार करून देईन. धीर धरा जरा. ही काहीतरी वेगळीच चिडचिड आहे. काहीतरी नक्कीच चाललंय यांचं. पण काय बरं असेल? भारतीय पदार्थ असे कधीच फसले नाही माझ्याकडून. आणि पाश्चात्य पदार्थ मी बनवले नाही का? तर नाही, असंही नाहीये. मग हे कसं काय फसलं? मी सांगतो. तुला टेन्शन आलं म्हणून तुझी कॉन्फिडन्स लेवल कमी झाली. म्हणजे कसलं टेन्शन? तुझ्या होणाऱ्या सासूबाईंनी तुला एक काम सांगितलं आणि त्याचं प्रेशर तुला आलं. And this is the result of that pressure. म्हणजे की तू किती छान समजून घेतोस रे मला. वेल, मॉमच्या टेन्शनचे जर काही असे साईड इफेक्ट्स असतील तर मी रोज सांगेन तिला लग्नानंतर तुला असं टेन्शन द्यायला. म्हणजे की आयुष्यात माझे पदार्थ पहिल्यांदा फसलेत आणि तुला मस्करी सुचतीये? सई, रिलॅक्स. कशाला टेन्शन घेतेस? तुम्ही आहे ना. काय करणार आहेस तू? हे असे बिघडलेले पदार्थ परत बनवणार आहेस का? ऑफकोर्स. चल, मी तुला मदत करतो, पण देर इज वन कंडिशन. काय? तू पूर्ण कॉन्फिडन्सने तुझी डिश बनवायची. मग बघ तुझी रेसिपी किती छान होते ते. कम ऑन, लेट्स गेट गोइंग. Snack? What are you doing here? हेल्प करतोय मी सईला. अँड आय एम ट्रेनिंग माय सेल्फ टू बी अ बेटर हजबंड. Oh, really? या,
आम्ही ऍक्च्युली बाहेर जाणार होतो ना, बट दॅट वॉज नॉट पॉसिबल. मग मी म्हणलं की किचनमध्येच टाइम स्पेंड करूया. आफ्टर ऑल एकत्र टाइम स्पेंड करणं इम्पॉर्टंट आहे, बाहेर की किचनमध्ये दॅट्स नॉट द पॉइंट. राईट. एनिवे सई, आता हे कोकोनट मिल्क घालू. हो सांडेल. काही केलं ना तरी हे दोघं त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह सोल्युशन शोधून काढतातच. अहो काय सांगताय काय? वा वा वा. हा? हो चालेल चालेल ठीक आहे. हो हो य. वा वा वा. आता कसं काय हो? तुम्ही काय अशा माझ्या मागे उभ्या असता बघावं तेव्हा? आधी तुम्ही एवढ्या आनंदात का आहात ते सांगा, काय झालंय? हे बघा काहीही झालेलं नाहीये. मग काय उगीच एवढ्या आनंदात होतात? हो, तुम्हाला कशाला हव्यात नसत्या चौकशा? अहो आनंद वाटल्याने वाढतो. मला आनंद वाटायचा नाहीये, माझ्या कामाचा दूरध्वनी होता तो. कामाचा दूरध्वनी कुठेतरी नक्कीच पाणी मुरते. अमेझिंग. सई, इट्स व्हेरी टेस्टी. आमच्या फॅमिलीत ज्या 2 डिशेस सगळ्यांना इतक्या आवडतात त्या तू इतक्या मस्त बनवल्यास. आय थिंक यू आर द परफेक्ट फिट फॉर आवर फॅमिली. See, I told you. सई, आप्पा तुम्ही? अगं तुझ्या नवीन नोकरीच्या कार्यालयातून दूरध्वनी आला होता. ते म्हणतायत की तुला 1 महिन्यासाठी बंगळूरला जावं लागेल. काय? हो, परवाच तातडीनं निघावं लागेल असं म्हणतायत. अचानक ठरलं बँगलोरचं. मला काहीच कल्पना दिली नव्हती त्यांनी याबद्दल. शुद्ध वेडेपणा आहे हा, मला तर पटलंच नाहीये. देवकी अगं एम्प्लॉई आहे ती, ते सांगतील तर तिला करावंच लागणार. करावं लागेल काय करावं लागेल? आज सांगतात बेंगलोरला जा, उद्या सांगतील उत्तर ध्रुवावर जा. मग काय जायचं काही नाही तिथे? मला तर ना खरंच कळत नाही आजी की मी काय करू. सरळ त्यांना दूरध्वनी कर आणि कळवून टाक. काय? त्यांना म्हणावं मला नाही जमणार आहे. देवकी असं नाही करता येणार. अगं ती नवीन आहे अजून जॉब मध्ये, असं ती करेल तर पुढे प्रॉब्लेम होईल तिला. अरे पण त्यांनी तरी कुठे आधी सांगितलं होतं असं काही? हो बरोबर आहे, पण शी स्टील न्यू, तिचा जॉब नवीन आहे, पुढे जाऊन तिला त्रास होईल अशाने. मग बेंगलोरला जाऊन नाही का होणार तिला त्रास? काय त्रास होणार आहे देवकी? लहान नाहीये ती, शी इज अ ग्रोन अप नाउ, शी कॅन हँडल थिंग्स. आणि तेवढाच एक्सपिरियन्स मिळेल तिला, ओके नाही? हो नचिकेत, पण तरी सुद्धा रे, मी तिथे गेल्यानंतर आपल्याला भेटता येणार नाही, त्याचं काहीच नाही वाटत आहे का तुला? अगं वाटतंय ना मलाही, पण मी येईन तुला एव्हरी वीक भेटायला. हा, एवढं सोपं आहे का ते? अगं देवकीला मी गुरु मानलंय आता मला सगळंच सोपं वाटतं. अगं नचिकेत, अरे गंमत करू नकोस. हे सगळं इतकं अचानक घडलंय ना की आपल्याला विचार करायला, एकमेकांशी बोलायला वेळच मिळाला नाहीये. नाही, आय अग्री, वेळ नाही मिळाला आपल्याला. अरे उद्याचा दिवस छान एकत्र घालवा ना दोघं जण. म्हणजे असं उगीच रडत बसण्यापेक्षा तो वेळ द्या दोघं एकमेकांना. नॉट अ बॅड आयडिया क्युटी बाय. सई, हा खरंच आपण दिवसभर बाहेर राहूया. लेट्स क्रिएट सम वंडरफुल मेमरीज टुगेदर. बर चला आता घरी. घरी सगळे जण वाट बघत असतील ना, त्यांनाही सांगावं लागेल. हो, चल चल. गप्प बसा. ईश्वरा, सई बाळा, तूच समजाव आता तुझ्या आईला. आई, मी जर तिथे गेले तर मला खूप गोष्टी शिकायला मिळतील. बाहेरचं जग कसं असतं, तिथे कसं वावरायचं असतं, सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. पण तुला त्रास होणार असेल तर मी नाही जात. नाही नाही,
आलेली संधी दवडायची कशाला? तुला जावंच लागेल. हो हो, तू जा बाळा. अगं इतक्या वर्षात आम्हाला सोडून कधी घराबाहेर गेली नाहीस ना, म्हणून आम्हाला काळजी वाटते ग. सुनबाई, आता ती लहान आहे का काळजी करायला? तेच तर, अशा वेळेस आपण मुलांचा उत्साह वाढवायला पाहिजे. मगाशी नचिकेतशी बोलून ना माझी तर सगळी काळजी मिटली बाई. इतकं छान समजावलं त्यांनी सईला. हो, त्याच्याशी बोलून मलाही तिथे जावंसं वाटतंय. वा, उत्तम. जावई असावा तर असा. सई, तुला तिथे जाताना ना लोणची, पापड, मेथकूट, कुरडया सगळं बांधून देईन मी. आणि उद्या ना अगदी तुझ्या आवडीचं करणार आहे बरं का सगळं. उद्या नको, काय करायचं ते आज कर. उद्या ती तिच्या आवडत्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरायला जाणार आहे. म्हणजे अप्पा, आता मी बंगळूरला गेल्यानंतर मला आणि नचिकेतला भेटता येणार नाही. त्यामुळे उद्या दिवसभर आम्ही फिरणार आहोत. छान वेळ घालवा एकत्र. काय अप्पा, बरोबर ना? हो हो.